आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना उद्या 2,500 कोटींचं अर्थसहाय्य वितरित होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विभागाच्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ही घोषणा केली। राज्यातील जवळपास 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालंय। यात प्रति हेक्टरी 5,000 आणि 2 हेक्टर मर्यादित असे जास्तीत जास्त 10,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं। त्यापैकी उद्या 65 लाख शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण होईल। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय अपडेट्स? नाही, हे बजेटमध्ये घोषणा झाली होती की ज्यांचं सोयाबीनचं उत्पादन आहे, ज्यांना कमी भाव मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंतची मदत द्यायची। मग कापूस उत्पादकांचा विषय आला की त्याची घोषणा झाली होती। आपल्याला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता आणि त्याचं मुख्य कारण कांदा, सोयाबीन आणि कापूस हे होतं, दूधही होतं। ज्या एकापाठोपाठ एक घोषणा सरकारने केलेल्या आहेत त्यातली महत्वाची घोषणा ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,500 कोटी रुपये, तसे 4,200 कोटी रुपये, पण त्यातला पहिला हप्ता हा 2,500 कोटी रुपयाचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। त्यासाठीची केवायसीची प्रक्रिया, नो युअर अकाउंट, ही पूर्ण झालेली आहे। सुमारे 19 प्रक्रिया अद्याप बाकी आहे। 14 लाख शेतकऱ्यांच्या संदर्भात काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत, त्या दुरुस्त केल्या जात आहेत। म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीच्या सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे हे वर्ग केले जाते आणि सोबतच कापूस आणि सोयाबीनच्या खरेदीची हमी भावानं जी केंद्र सुरू केली जाणार आहेत ती सुद्धा येत्या 10 तारखेपासून सुरू होणार आहे। एकूणच शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारचं एक महत्त्वाचं पाऊल आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आल्यानंतर सकारात्मक विचार आपल्या बाजूने सरकारच्या बाजूने करतील असा विश्वास कदाचित सत्ताधाऱ्यांना असावा। राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।